निवडणुका ह्या ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरद्वारे घेण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय संविधान बचाव अभियान नांदेडच्या वतीने अभियानाचे अध्यक्ष प्राध्यापक देविदास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या राष्ट्रपती व आयुक्त मुख्य निवडणूक आयोग दिल्ली यांच्या नावे देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी दत्ता मुवाड, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान ह्याचा मी महासचिव म्हणून बोलतो आहे। आम्ही आत्ताच कलेक्टरला एक निवेदन दिलोत आणि त्या निवेदनाचा विषय आहे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरद्वारे 2024च्या सर्वच निवडणुका घेण्याबाबत। सर्वच म्हणजे लोकसभेपासून ते सगळं, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती वगैरे सगळे। का असं आम्ही का म्हणतो आहोत? आम्हीच म्हणतो आहोत असं नाही, तर आपल्या देशामध्ये बरेचशे जनतेचा आवाज उठतो आहे। सोशल मीडियामध्ये जर बघितलं किंवा पेपरमध्ये जर पाहिलं तर बरेच लोक ही मागणी करत आहेत। मग ही जनतेची मागणी जर असेल, लोक मोर्चेसुद्धा करतायत, या बाबत उपोषण करतायत। आत्ता इथं उपोषणासाठी RPIचे लोक बसलेत कलेक्टर ऑफिस पुढे, आम्ही पण बसणार आहोत। याच्या आधी आम्ही एक निवेदन दिलेलं होतं कलेक्टरला, परंतु त्यांनी त्याची नोंद घेतली का नाही माहीत नाही, परंतु त्याचा काही उपयोगच झाला नाही। म्हणून निवेदन दिल्यानं जर उपयोग होत नसेल तर आता काय करायचं आम्ही? म्हणून आम्ही हा उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि उपोषण करून, परंतु हे आमरण उपोषण आहे आणि आमरण उपोषणाने जर प्रश्न सुटत नसेल तर जनता खवळेल आणि जनता रस्त्यावर येईल आणि पुढे काय होईल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, सरकार जबाबदार आहे। कारण याच्या आधी एक आम्ही निवेदन दिलेलं आहे, हे दुसरं निवेदन दिलं आहे उपोषणाचं। आणि म्हणून या उपोषणामधून जर काही जनता रस्त्यावर उतरले आणि काही बरे वाईट परिणाम झाले तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। आमचे राष्ट्रीय संविधान बचाव अभियान, आम्ही, आमचे सगळे लोक, सदस्य, आम्ही सगळे ही मागणी करत आहोत। पुढे जे काय परिणाम होतील त्याला आम्ही जबाबदार नाही, सरकार जबाबदार असेल। मी प्राध्यापक देविदास शिंगळे, राष्ट्रीय प्रमुख, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान। आज आम्ही 15 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव, आता यापुढं होणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका, ग्रामपंचायत, पंचायत, नगरपालिका, ह्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच झाल्या पाहिजेत। ईव्हीएमचा होणारा घोळ, त्यामध्ये होणारी खाडाखोड, ईव्हीएमची पळवापळवी, या माध्यमातून अनेक लोक, म्हणजे ज्यांची ताकद जास्त ते लोक निवडून येत आहेत असा लोकांचा प्रश्न आहे। आमचाही, म्हणजे आमची त्याच्यावरती शंका आहे। त्या माध्यमातून बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात अशी आमची ठाम मागणी आहे। आणि देशातून लोकशाहीच्या पद्धतीनं ह्या निवडणुका लोक ज्या पद्धतीनं म्हणतील त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगाने निवडणुका घ्याव्यात असं आमचं ठाम मत आहे। आणि असं जर नाही झालं तर आम्ही 23 जानेवारीला आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत। सरपंच उपसरपंच यांच्या लेखी आश्वासनानंतर कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका रेंदाळ या ठिकाणी चालू असलेलं उपोषण वंचित बहुजन आघाडीने माघारी घेतले। 30 वर्ष या वस्तीला नागरी सुविधा ग्रामपंचायतीने पुरवलेल्या नाहीत। वंचित बहुजन आघाडी हुपरी शहराचे प्रमुख पांडुरंग मानकापुरे यांनी जोपर्यंत नागरी सुविधा आणि ठोस आश्वासनाचे पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा दिला होता। सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच अभिषेक पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच विनायक यांनी उपोषण मागे घेतले। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, लक्ष्मीनगरला न्याय, लक्ष्मीनगरला न्याय। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ या गावात लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये गेले 30 ते 40 वर्षे या सरकारने कुठल्याही नागरी सुविधा पुरवलेल्या नाहीत। या देशामध्ये ज्या ठिकाणी हे मोदी सरकार अच्छे दिन सांगतंय, पण आज जर आपण बघितलं
लक्ष्मीनगर सारख्या एका वसाहतीमध्ये ज्या ठिकाणी 70 ते 75 घरं गेली 30-40 वर्षापासून इथे राहत आहेत, अशा ठिकाणी रस्ता नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटर नाही, त्याच पद्धतीने मानवाला लागणाऱ्या लाईटीची देखील सोय नाही. त्या ठिकाणी जर आपण जाऊन बघितलं तर अक्षरशः जंगली वस्ती असलेला प्रकार आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका असतो. रात्रीच्या वेळी काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. वारंवार वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सरपंचाशी संपर्क साधला की या ठिकाणी नागरिक सुविधा आपण दिल्या पाहिजेत, पण ज्या त्यावेळेला त्यांना उडवाउडीची उत्तरे या ठिकाणी मिळालेली आहेत. म्हणून आज वंचित बहुजन आघाडीचे आमचे रेंदाळ शहराध्यक्ष विनायक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत या लक्ष्मीनगरमध्ये मानवी सुविधा उपलब्ध करून हे सरकार देत नाही, हे ग्रामपंचायत प्रशासन देत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. प्रकाश आंबेडकर तुम आगे बढ़ो. महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मागील 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत मानधन वाढासह इतर मागण्यांना घेऊन संप करण्यात आला होता. परंतु शासनाने 2 महिने होऊन आजपर्यंत शासन निर्णय निर्गमित न केल्यामुळे नाईलाजाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती 12 जानेवारी 2024 दिनापासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी 5व्या दिवशी घोषणा केली, शासन निर्णय काढा, असे शासन निर्णय निघेपर्यंत आता संप मागे घेणार नाही, असं मत अश्विनी महाकाळकर यांनी सांगितले. आम्ही याच्या अगोदर 18 तारखेपासून आम्ही संप केलेला होता. आम्ही एकसारखे 23 दिवस इथे बसलो, पण आमच्याकडे कोणताच अधिकारी येऊन पाहणं नाही किंवा कोणता आमदार खासदार कोणीच आणत नाही. आम्ही एकसारखे संप केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सावंत साहेबांनी सांगितलं की तुम्हाला 7,000 आणि 10,000 असं आम्ही किमान वेतन वाढवून देतो. आम्ही त्यांना वेतन तर मागितलं नव्हतं, आम्ही फक्त त्यांना ऑनलाईन कामे बंद करा असंच म्हटलं होतं. पण आम्हाला त्यांनी खोटे आश्वासन दाखवलं. आम्हाला त्यांनी खोटे आश्वासन देऊन आम्हाला संप मागे घेण्यासाठी भाग पाडलं, पण आमची आजपर्यंत कोणतीच तरतूद त्यांनी केलेली नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा आता रस्त्यावरती उतरावं लागत आहे आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला आमचा GR देणार नाही तोपर्यंत आम्ही सातत्याने इथे असेच लढत राहू. आमच्या हातामध्ये GR जेव्हा देणार तेव्हाच आम्ही मी गटप्रवर्तक वर्धा जिल्हा. आम्ही मागच्या 18 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत 23 दिवसाचा बेमुदत संप केला होता. त्या संपामध्ये सरकारने असं जाहीर केलं होतं की आशांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये वाढ देऊ, पण त्या वाढीचा कुठलाही GR अजूनही सरकारने आमच्या हातात दिलेला नाही आहे आणि जर लवकरात लवकर जर दिला नाही तर आम्ही हा लढा असाच तीव्र करू आणि अजूनही आम्ही बेमुदत संप काम बंद अजूनही आम्ही चालूच ठेवू. जोपर्यंत आम्हाला तुम्ही GR देत नाही किंवा आमच्या समस्या ह्या सोडवत नाही तोपर्यंत आमच्या GR असाच लढा चालू. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवरी फाटा तालुका अकोट जिल्हा अकोला येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अभिनव पद्धतीने आंदोलन केले आहे. भाजप सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे, तुरीला भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याचा आहे, मोदी सरकार म्हणते कणा आहे देशाचा आणि हा कणा मोळ्याचा आहे काय असे भाव देऊन तुम्ही सांगा. 2 वर्षाच्या अगोदर एक बनेन घ्यायला गेलं तर 150 रुपयाची होती, त्यावेळेस कापसाले भाव 15,000 होता आणि आज 7,500 आहे, त्यावेळेसही 150 रुपये भाव आहे. मग हा लीड असा का पडून राहिला? त्या भावात लीड शेतकऱ्याच्या का? आणि हा कणा कुठे चालला? कणा मुळ्याचा आहे का शेतकऱ्याचा? कणा आहे ना देशाचा. कापसाला भाव भेटला पाहिजे. कापसा तुमचं जे 2,000 तुम्ही PM किसानचे देऊन राहिले ते मदत नको शेतकऱ्याले आणि अंडरग्राऊंड 4,000 काढून राहिला. 2,000 देऊन राहिले आणि अंडरग्राऊंड कापसातून काढून राहिले. मदत नको, फक्त पिकाले भाव शेतीमालाले भाव भेटलाच पाहिजे. मदत नको,
कोणतीच मदत नको. आजचं आंदोलन आपण जे अभिनव आंदोलन उभारलं हे कशा संदर्भात? देशातला कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, तूर उत्पादक शेतकरी असेल, हा मोदी सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे या देशातला सर्व प्रकारचा शेतकरी हा देशोधडीला लावला. म्हणून या विरोधात आम्ही आज मोदीला आरती घालून साकडं केलं की मोदी देवा हा शेतकरी वाचो, नाहीतर अन्यथा हा शेतकरी मेलेला आहे. म्हणून यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हे अभिनव आंदोलन करण्यात आलं आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। बहुजन समाज पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांचा 68व्या वाढदिवसानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ परभणी जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जल्लोषात केक कापत व लाडू वाटप करत हा वाढदिवस जल्लोष साजरा करण्यात आला. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर मान्यवर साहेब कांचीराम यांच्या संघर्षाचा परिणाम म्हणून या मुवमेंटला पूर्ण देशभरामध्ये जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में असं म्हणत राष्ट्रीय पक्ष मान्यवर साहेब कांचीरामजी बहुजन समाज पार्टीला बनवला आणि बहनकुमारी मायावतीजी यांना या सामाजिक व्यवस्थेमध्ये सर्वाधिक जर पीडित कोणी असेल तर अतिसूत्र समाजातील महिला आणि या सामाजिक परिवर्तनाच्या या प्रक्रियेला गती देण्यासाठी जर आपल्याला या व्यवस्थेच्या सगळ्या शासक पदावर जर नेऊन बसवलं तर ही मोठी सामाजिक क्रांती राहील. आणि बहनकुमारी मायावतीजी यांनी अतिशय आपलं पूर्ण जवानी एकदम कमी वयापासून या चळवळीमध्ये आपलं योगदान देत आज या देशात या पाकिस्तानपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा निळा झेंडा हाती निशाणीचं सरकार आणलं. दलित, ओबीसी, मुसलमान त्याचबरोबर उच्चवर्णीय समाजातील न्यायप्रिय लोकांना सुद्धा संघटित करून या ठिकाणी सर्वजन हिताय सर्वजन सुखाय नारा देत बहुजन समाज पार्टीने 4 वेळा सरकार बनवलं. येणाऱ्या आगामी लोकसभेमध्ये दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, ओबीसी समाज असेल, धार्मिक अल्पसंख्याक असेल आणि अपर कास्टमधल्या न्यायपसंत लोकांना आम्ही संघटित करून बहुजन समाज पार्टीचा लोकसभेमध्ये प्रचंड बहुमतानं या ठिकाणी आमचा हत्तीचा उमेदवार विजयी करून लोकसभेमध्ये पाठवणार. ह्याच खऱ्या अर्थानं बहिणजीला या वाढदिवसाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा मानतो आणि हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय भारत, जय बसपा, विजयी बसपा. बीएसपी सुप्रीमो बहन कुमारी मायावती जी के 68वें जन्मदिन पर तमाम देशवासियों को मुबारकबाद. परभणी जिला कमेटी की ओर से आज बहन जी का जन्मदिन पूरे जोश के साथ आज मनाया जा रहा है और हम ये अपेक्षा करते हैं, उम्मीद करते हैं कि 2024 की आने वाली हमारी बहन कुमारी मायावती जी भावी प्रधानमंत्री रहेंगी और जो लोग आज सत्ता में हैं और जिन लोगों ने सत्ता भोगी है उन लोगों ने हमेशा से जो है सो 85% लोगों का वोट का इस्तेमाल किया है. इस बार लोग जागरूक हो चुके हैं, लोग समझ चुके हैं कि उनका सत्ता करने वालों का जो सत्ता भोगते उन्होंने सिर्फ और सिर्फ दलित, मुस्लिम और ओबीसी के वोटों का इस्तेमाल किया है. इस बार 2024 के लोकसभा चुनाव में बहन कुमारी मायावती जी जो है सो आने वाली प्रधानमंत्री रहेंगी, हम ये अपेक्षा करते हैं. और हमारे पूरे जिले के, पूरे राज्य के और पूरे देश में
जोश के साथ बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता जोश के साथ काम में लगे हुए हैं। हम ये मानते हैं कहीं ना कहीं हम काम में कम पड़ गए थे, अब वो जो है वो बाजू को रखकर जो है हम अपने जोश से काम करेंगे। और मैं फिर बहन जी को जन्मदिन के मौके पर मुबारकबाद देता हूँ। भद्रावती तालुक्यातील ऐतिहासिक बुद्ध लेणी विद्यासन येथील तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड झाल्याची माहिती मिळाल्यामुळे भंते सुरई ससाई जपानच्या 2 उपासकांसह त्यांनी ऐतिहासिक विद्यासन बुद्ध लेणीला भेट दिली। और ये कुछ बिनाया बोधी बोलते यार बनते था उसका भी बताया। हाँ तो सुधार कर मैं आया, हाँ तो सुधार आज सोच के आया, लेकिन आया तो खड़े पे बनाया था साहब ने बोला नया मूर्ति स्थापना करती भाई निकाल दिया। ठीक है ऐतिहासिक विद्यासन बुद्ध लेणी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर या लेणीच्या माथ्यावर तथागत भगवान गौतम बुद्धाची एक भव्य अशी उभी प्रतिमा होती। ती प्रतिमा वंदनीय भंते सुरेश ससाईजी यांच्या हस्ते स्थापित करण्यात आलेली होती। त्या प्रतिमेला 31 डिसेंबरच्या मध्यरात्री समाजकंटकांनी त्या मूर्तीची तोडफोड करून ती खंडित केली। ही गोष्ट भद्रावतीतील तमाम समाज बांधवांना 1 जानेवारी भीमा कोरेगाव दिनाच्या दिवशी सकाळी माहीत झाली आणि ती बातमी कळताच संपूर्ण भद्रावती परिसरातील बौद्ध बांधव या ऐतिहासिक विद्यासन बुद्ध लेणीच्या घटनास्थळावर पोहोचले। या स्थळावर पोहोचल्याच्या नंतर असं ध्यानात आलं की या ठिकाणी पोलीस प्रशासन आधीच पोहोचून त्यांनी कुठल्याही गोष्टीचा खबरदारी न घेता, बौद्ध धम्माच्या संस्कार पद्धतीची खबरदारी न घेता पोलीस प्रशासनाने आपल्याच मनाने त्या ठिकाणी त्या मूर्तीला प्लास्टिकच्या कापडाने बांधून त्या मूर्तीवर कापड झाकून ठेवलेले होते। हा प्रकार पाहिल्याच्या नंतर तमाम बौद्ध बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आणि लगेच भद्रावतीमध्ये मोर्चा आणि बंदचं आयोजन करण्यात आलं। एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलं। या प्रकरणाची माहिती मिळताच चंद्रपूरतील भिक्षू संघही या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्यांनीही या सगळ्या प्रकरणाची माहिती पाहिली आणि या ठिकाणी ते आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा निर्णय झाला। दिवसभरामध्ये या घडामोडी झाल्या आणि शेवटी रात्री मग या ठिकाणी दुसऱ्या नव्या बुद्धमूर्तीच्या स्थापनेचा निर्णय घेऊन 2 तारखेला ती बुद्धमूर्ती स्थापितही करण्यात आली। ही माहिती वंदनीय भंते सुरेश ससाई यांना उपासक नाना देवगडे आणि त्यांच्यासोबत काही उपासकांनी नागपूरला माहिती दिली। ती माहिती मिळताच आजच्या तारखेला या ठिकाणी भंते सुरेश ससाई आणि त्यांच्या 2 जपानच्या डेलिगेटसह या ऐतिहासिक विद्यासन बुद्ध लेणीला त्यांनी भेट दिलेली आहे। भेट देऊन झालेल्या प्रकाराला समजून घेतलेला आहे आणि त्यांनी या प्रकाराच्या संदर्भामध्ये उच्च पातळीवर या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे या प्रकारची दखल भंते सुरेश ससाईजी यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हा सर्व उपासकांना आवाहन केलेलं आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची जी खंडित मूर्ती झालेली आहे त्या आरोपीचा तपास लावण्यासाठी आपण प्रशासनाच्याकडे सातत्यानं पाठपुरावा शांततामय पद्धतीने आणि संवैधानिक पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे। अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हास वंदनीय भिक्षू भंते सुरेश ससाईंनी केलेलं आहे। या घटनेचा जो आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे यासाठी म्हणून उपासकाच्या वतीने सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करण्याचा आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे। त्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला भंतेजीने केलेलं आहे। भंतेजी या स्थळी आले, जपानचे 2 डेलिगेट घेऊन या ठिकाणी आले। त्यांनी या स्थळाला भेट दिल्याबद्दल मी भद्रावती आणि परिसरातील तमाम उपासकाच्या वतीने वंदनीय भंतेजींचा आभार व्यक्त करतो। येत्या काळात महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या निवडणुका ह्या ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्या अशी या मुख्य मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी वाघमारे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे।
जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहते, असे डी वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरगढ़ पक्ष की ओर से देश में ईवीएम मशीन जो है वो हटा कर बैलेट पेपर लाना चाहिए, इस तरह की मांग पूरे देश में गूंज रही है। लेकिन ये सरकार ये मांग नहीं कर रही है, इसीलिए हमने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरगढ़ पार्टी की ओर से राष्ट्रपति महामहिम द्रौपदी मुर्मू जी इनको हमने निवेदन दिया है और 10 जनवरी का एक ऐलान किया था कि 10 जनवरी तक हमारी मांगे पूरी नहीं हुई तो हम हमारे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबरगढ़ पक्ष की ओर से बेमुद्दत धरना आंदोलन बेमुद्दत अनशन जारी करेंगे, ऐसा घोषणा करके हम 10 जनवरी से अभी तक हमारा धरना आंदोलन जारी है। सरकार हमारी मांगे नहीं कर रही है, इसलिए हमने महामहिम राष्ट्रपति जी द्रौपदी मुर्मू जी इनको नांदेड़ के कलेक्टर के जरिए हमने निवेदन भेजा है। इसलिए हमारी मांग है ईवीएम मशीन हटनी चाहिए, बैलेट पेपर पर वोटिंग होना चाहिए, इस तरह की मांग हम लेकर बैठे हैं। जब तक मांग नहीं होगी तब तक हमारा आंदोलन जारी होगा, हमारा आंदोलन जारी होगा। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर शहरात महापुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांमधील 100.33 कोटींच्या 16 रस्त्यांचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर येथे करण्यात आला। आज या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं एक आनंदाचा क्षण आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। आपण जाणता 2019ला कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि कोल्हापुरातील सर्व रस्ते धुवून गेले। 260-62 कोटीचा हा प्रकल्प आपण महानगरपालिकेच्या वतीनं ठराव करून राज्य शासनाकडे त्याची मागणी केली होती, पण 2-3 वर्ष झाली तरी हा प्रकल्प काय पूर्ण झाला नव्हता। या प्रकल्पाविषयी सन्माननीय तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करायचो की याविषयी आपण बैठक आयोजित करून तातडीने हा प्रकल्प आपण मार्गी लावावा, कारण कोल्हापूर शहरात जिल्ह्यामध्ये रस्ते अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत, लोकांना फार अडचणींना सामोरं जावं लागतं आणि खऱ्या अर्थानं बांधवानं त्याला यश आलं आणि तत्कालीन नगरविकास आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले। मग त्यानंतर बऱ्याच ज्या काही मान्यता होत्या त्या घेतल्या, त्यानंतर आपल्याला माहिती आहे मग टेंडर असेल, वर्क ऑर्डर असेल, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या। पण ज्या वेळेला या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली, विकसकाला ज्यावेळी टेंडर दिलं गेलं, वर्क ऑर्डर दिली गेली, त्यावेळी मात्र मी एक बैठक महापालिकेमध्ये घेतली आणि ती घेणं फार गरजेचं होतं बांधवांना। यामध्ये माझी भूमिका एवढीच होती की पूर्वी जी कामं झालेली आहेत, पूर्वी आपण पाहता नगरपालिकेच्या माध्यमातून आयआरबीच्या माध्यमातून रस्ते झाले, पण त्या ठिकाणी युटिलिटी शिफ्ट कुठे गेल्या आणि मग नंतर सगळे रस्ते खोदावे लागतात, केलेल्या रस्त्यांचं नुकसान होतं आणि म्हणून मी सूचना दिल्या आयुक्तांना की एक तुमची आणि त्या विकासकाची कॉमन एक सर्वे घ्या, जे 16 रस्ते हे या प्रकल्पाअंतर्गत येतात, हे 16 रस्ते त्यामध्ये कुठल्या युटिलिटी असता कामा नये, तर युटिलिटी त्यामध्ये असतील तर ते शिफ्ट करा, कारण एकदा रस्ते झाले परत तुम्ही रस्ते खोदणार म्हणजे जे काही निधी आपण खर्च करतो त्याचं नुकसान होता कामा नये, हीच माझी भूमिका होती। आज सर्व सोपास्कार पूर्ण झालेले, 2 दिवसापूर्वीच या सगळ्या युटिलिटी शिफ्टिंगचा विषय संपलेला आहे, जे काही सर्वे असेल तो आयुक्तांच्यापर्यंत आलेला आहे आणि आज आपले
जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या 100 कोटीच्या रस्त्याच्या कामाला शुभारंभ होतो, याचा मला अत्यंत आनंद होतोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान महाअभियान हा 100 कोटीचा रस्त्याचा प्रकल्प मंजूर झाला. महापुरानंतर शहराची झालेली रस्त्याची अवस्था, नागरिकांना होणारी फार मोठी कसरत आणि त्रास, यामधून लवकर सुटका व्हावी अशी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची काळजी होती. आणि मला आज आनंद आहे की थोडा वेळानं का असेना हा 100 कोटी रस्ते प्रकल्पाचा हा शुभारंभ होतोय. 16 रस्ते यामध्ये घेतलेले आहेत. त्याचा उल्लेख राजेश क्षीरसागरांनी केला की युटिलिटी शिफ्टिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. आता विनासायास या रस्त्याचं काम सुरू होईल. मी अधिकारी आणि कंत्राटदारांना सांगेन की हे रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत, चांगले झाले पाहिजेत आणि कोणत्याही परिस्थितीत हे रस्ते 5-10 वर्षे टिकावेत अशी व्यवस्था आपण सर्व अधिकाऱ्यांनी करावी, एवढीच लोकांची जनभावना आहे. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर शहराची रस्त्याची संख्या ही फार मोठी आहे, लांबी फार मोठी आहे. 49 किलोमीटर IRBने रस्ते केलेले होते. मध्ये 49 किलोमीटर या नगरोत्थान या अभियानातून केलेले होते. आज या 100 कोटीच्या निधीमधून आज 16 रस्ते होत आहेत. आणि मला शहर अभियंता सांगत होते की पुन्हा एक 90 कोटीचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि या 90 कोटीमधून 88 मुख्य रस्ते होतील आणि IRBने केलेल्या 49 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरणाची जिथे जिथं दुरुस्तीची आवश्यकता आहे त्यामधून ते करण्यात येईल. म्हणजे प्रमुख रस्ते हे मला वाटतं या सगळ्या निधीतून मिळाले तर हे पूर्ण होतील. आम्ही हा निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि कोल्हापुरातील सर्व महत्त्वाचे रस्ते हे आम्ही पूर्ण केल्याच्या राहणार नाही याचा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो. नांदुरा तालुक्यातील ग्राम कोलासर येथील बौद्ध समाजाला सार्वजनिक उपयोगासाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्यामुळे कोलासर येथील बौद्ध पंचमंडळाने शासनाची E-क्लास जमीन गट नंबर 49 मध्ये निळ्या ध्वजाची उभारणी केली. या अशा प्रकारचा सामाजिक बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. त्यामध्ये गावातील पोलीस पाटलाचा सुद्धा सहभाग आहे. त्याला जोपर्यंत शासन निलंबित करीत नाही तोपर्यंत गावातील 25 ते 30 स्त्री पुरुषांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज या मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेले आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष पार पडत आहे, तरी ज्या वंचित शोषित जनतेनं, इथल्या बहुजनांना आपल्या कष्टघामाने या देशाला घडवलं, त्याच जनतेचं जीणं इथे काही जे दळभद्री लोक आहेत, ते दळभद्री लोक 2 पायाच्या जनावरचं लाचारीचं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इथला जो काही या बौद्ध समाजाचा विकास आहे तो विकास थांबण्याचा प्रकार त्या गावात होत आहे. वास्तविक प्रत्येक समाजासाठी सामाजिक सभागृह प्रस्तावित असतात. कोणतंही भांडण तंटा न करता त्यांना ते दिल्या जातं. फक्त बौद्ध समाज समोर आला म्हणजे यांच्या डोळ्यात काटे रुततात. हे कुठपर्यंत चालणार आहे? हा सामाजिक अत्याचार म्हणावा लागेल. कारण की पूर्वी हे होत होतं, परंतु सद्यस्थितीमध्ये हा अन्याय अत्याचार होत आहेत. कधी कधी बहिष्काराची वेळ आलेली आहे. मग हा जो ॲडव्होकेट सदानंद ब्राह्मणे जो काळ सांगितला या लढाईचा, सर्व शासकीय प्रोसेस केल्यावरसुद्धा प्रशासन असेल किंवा स्थानिक लोक असतील, हे कोणीही ती जागा बौद्ध पंचमंडळाला देण्यास तयार नाही. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जे काही लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही अबाधित राहावी. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांचे अधिकार न्याय मिळावे ही आमची मागणी आहे. जर ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
इथं जर एखाद्या वेळी वापरकर्त्यांचं काही बरं वाईट झालं तर याला स्पष्ट जबाबदार त्या कोलासर येथील जे काही पोलीस पाटील आहेत, जातीवादी लोक आहेत आणि इथलं जे महसूल प्रशासन आहे हे सर्व जबाबदार राहणार आहे. आणि या लोकांसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी कट्टरपणे यांच्या पाठीशी उभा आहोत. त्यांना समर्थ साथ देण्यासाठी उभे आहोत. अतिक्रमच्या जाग्यामध्ये झेंडा लावला होता. शासनाच्या जागेमध्ये आम्ही झेंडा लावला होता. आमच्या कोलासर गावामध्ये 65 एकर जमीन आहे. ती जमीन पूर्ण माडी लोकांनी पूर्ण जमीन काढली आहे. ती मौजे कोलासर तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील बौद्ध पंचमंडळांनी 16 एप्रिल 2023 रोजी शासनाच्या मालकीची असलेली इकला जमीन गट नंबर 49 मधील जागेची मागणी केली. जागेची मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी चबुतरा बांधण्यात आला. जागेची साफसफाई केली. परंतु गावातील समाजकंटकांनी त्या जागेला विरोध करून आपला विरोध नोंदवला आणि पोलीस स्टेशन नांदुरा येथे त्यांनी रिसर तक्रार केली. प्रशासन आल्यानंतर त्यांनी विश्वास दिला की तुम्ही रिसर कायदेशीर मार्गाने मागणी करा. त्यामुळे कोलासर येथील ग्रामस्थांनी तहसीलदार नांदुरा श्री मुकुंदे साहेब यांच्याकडे मागणी केली लेखी. त्यानुसार त्यांनी पंचनामासुद्धा करण्यात आला. 17 तारखेला 17/4/2023 पंचनामा झाला. पंचनामा झाल्यानंतर त्या ठिकाणी जातीवादी लोकांनी कोलासर येथील माळी समाज बहुसंख्येनं राहतो आहे, सोबत देशमुखही आहेत, परंतु त्यांनी जास्तीत जास्त जमाव बेकायदेशीर जमाव करून बौद्ध समाजाच्या लोकांवर दबाव निर्माण केला. आता ही मागणी करत असताना पंचनामा झाल्यानंतर रिसर मागणी केल्यानंतर सुद्धा त्या लोकांनी हरकती 265 लोकांनी माननीय तहसीलदार साहेबांकडे हरकत दाखल केली. त्या हरकतीची शहानिशा केली. माननीय उपविभागीय अधिकारी देशमुख साहेबांनी ती हरकत फेटाळली आणि ही जागा तुम्हाला लवकर शासनाच्या वतीने देण्यात येईल, तुम्ही रिसर मागणी करा असं एसडीओ साहेबांनी सांगितलं. त्यानुसार एसडीओ साहेबांकडे मागणी केली. परंतु त्या मागणीला पुढे कुठेही काही दुजोरा न मिळाल्यामुळे दिनांक 24 तारखेला तहसील कार्यालय यांच्यासमोर उपोषण 25 लोकांनी बाया मंडळींनी बौद्ध समाजाच्या मंडळींनी उपोषण केलं. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.